नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे. तर इथं बघा, भरपूर शिमला मिरची घेतलेली आहे मी. तशी शिमला मिरची खायला खरंच नाका मुरडतात सर्वच जण, पण या पद्धतीने बनवून पहा तुम्ही. तर पहा, मी आता एक शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे. पहा, हा बटाटा मी आता सोलणार आहे, साल काढणार आहे त्याची. आपण बघा, ह्याची आयडिया तुम्हाला दाखवते आता मी. तर बटाटा आपल्याला उकडून पाहिजे होता, पण आता उकडून नाही तर आपल्याला काय करायचं, ह्या बटाट्याला एकच बटाटा कुठे उकडणार. मग आपल्याला मी काय करते, आता याचे तुकडे करते, साल काढते आणि तुकडे करून अगदी 2-3 मिनटातच बटाटा उकडून तुम्हाला दाखवणार आहे. पहा, अगदी सोप्या पद्धत असतात माझ्याकडं, ते तुम्ही नक्कीच टिप करून घ्या. टिप समजून तुम्ही वापरू शकता. आता हे बटाटा घेतलेला आहे ना मी, आता पाणी घेते आणि बटाटा घेते, सर्व काही घेते, नंतर तुम्हाला दाखवते. तर हे बघा, पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी बटाट्याचे असे तुकडे करणार आहे, पातळ खाप करणार आहे. पहा, हे पातळ आपल्याला झटपट हवी ना, मग आता पातळ केली, एवढे पातळ बास पुरेसे आहे. हे याच्यात द्यायचे टाकून आणि याला 2-3 मिनटंच ठेवायचं गॅसवरती. हे लगेच 2-3 मिनटात शिजून होणार मोकळं. 2 मिनटंच म्हटलं तरी चालेल. उकळी आली का 1 मिनटं अर्ध्या मिनटातच शिजतं ते. तर ह्याला मीठ टाकायचं जरासं, म्हणजे आणखीन चव येईल त्याला. तर मी 2-3 मिनटं गॅसवर ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आपण दुसरी तयारी होतपर्यंत लगेच होणार, ते शिजणार. तर पहा, आता मी आता दुसरी तयारी करते. आता ही शिमला मिरची घेतलेली आहे. आता मिरच्या माझ्याकडे भरपूर आहे आणि खरंच मैत्रिणींनो, कंटाळतात सर्व शिमला मिरची खायला. लहान मुलं तर खायला कंटाळतात, पण अशा पद्धतीने बनवून पहा एकदा. खरंच तुमच्या राहणारच नाही, तुम्ही रोज रोज किलो शिमला मिरची आणून बनवून खाणार. अशा पद्धतीने शिमला मिरची जर केली तर. पहा, आता अशा चकत्या केलेल्या आहेत. प्रत्येक शिमला मिरचीच्या 2-4 शकल्या, 4 तरी निघतात, 3-4 अशा. आणि ही एवढी अप्रतिम लागते ना, काय सांगू तुम्हाला. आता तुम्ही खाल्ली पण असन कधी किंवा नसन खाल्ली तर करून पहा या पद्धतीने. फार अप्रतिम लागते आणि पटकन झट होणारी टिफिनसाठी किंवा मुलांच्या टिफिनला स्कूलला जाताना द्यायला, किंवा तुम्ही ऑफिसला चालल्या किंवा तुम्ही बाहेर कुठे चालल्या तर तिथे उपयोगी पडणारी ही खूप उपयोगी आहे. न खाणारी पण आवडीने खातील पाहात. तर हे कळेचे आपले मागचा पुढचा भाग राहिला होता ना, तो पण आपल्याला कामाला येणार आहे. तो पण मी ठेवणार आहे. आणखीन दुसऱ्या याचं करून दाखवते थोडेसे. पहा, असे करायचे गोल गोल. मैत्रिणींना मी तुम्हाला पहिले बी एकदा दाखवलं होतं, पण एका सखीचं असंच फोन आलेला मला, मेसेजमध्ये आलेलं का मागच्या वेळेची तुम्ही शिमला मिरची दाखवली होती ती दाखवली नाही आहे. माझ्या दुसऱ्या चॅनलला दाखवली होती मी, तर मला भेटतच नाही तुमची. तर एकदा बनवून पहा, दाखवा ना तुम्ही. तर 2-3 वेळा तिची कमेंट आलेली. तर म्हणून मी आज परत बनवून दाखवते. ह्या दुसऱ्या चॅनलवर टाकते आता ती. तर तुम्ही ह्या चॅनलवर नसली बघितली तर त्या चॅनलला पहा तुम्ही. खरंच अप्रतिम टेस्ट आहे त्याला, खूप छान आहे आणि सोपी, एकदम सहज होणारी, कमी सामग्री आणि तेल पण नाही लागत त्याला जास्त किंवा काहीच नाही. तर पहा तुम्ही आता ही. तर हे छोटे छोटे आपले उरलेलं होतं ना, ते मी चिरून घेतलेलं आहे. ते पण आपल्याला कामाला येईल. बघा, आता मी टाकते याच्यात प्लेटमध्ये. आपण कांदा कसं कापतो त्या पद्धतीनेच कापायचं, जास्त काय बारीक पण नाही, मोठा पण नाही. आणि एक कांदा घालायचा, तो पण कापून ठेवलेला आहे. कोथिंबीर खूप सारी घालायची. आता हे मी ना एवढं बाजूला ठेवते, नंतर दुसरं का तयारी दाखवते. आता हा आपला बटाटा तो पण शिजला झाला, 1-2 मिनटं झालेलीच आहेत त्याला. तर शिजलाय बटाटा, आपण आता ओतून काढू चाळणीत. अशी आयडिया केली काय तर लगेच बटाटा पण शिजतो. आणि पहा, आता शिजलेलाच आहे तो बटाटा. एकदा उकळी आली का लगेच शिजतो बटाटा. हे बघा, मस्त शिजलेला आहे. आता हा बटाटा ना थंड पाण्यात तो काढला तरी चालेल,
जसा थंड झाला तरी चालेल. आता मी हा किसून दाखवते तुम्हाला. ही छोटीशी किसणी आलं किसायची, आपण चहात वगैरे टाकतो आलं ते किसायची किसणी आहे ना, त्याने किसायची. अगदी बारीक पण होतो आणि तो त्याच पद्धतीचा हवी आपल्याला, म्हणून त्याने किसायची बारीक्या किसणी. मोठी किसणी असली तुमची, तिचं छोटं होलं असले तरी चालेल. तर माझ्याकडे मोठी किसणीला एवढे छोटे होल नाही आहे म्हणून ह्याच्यावर किसते. जरा वेळ लागतो किसायला, पण होतं छान किसून. अख्खा बटाटा असं तर लगेच झाला असं, आपण तुकडे केल्यामुळं थोडं थोडं छोटे छोटे घ्यायला लागतं, ते किसायला लागतं. तर काही वेळेस करायचं असतं मैत्रिणींनो, खरंच ॲडजस्ट. आपल्याकडे एखादी वस्तू नसली तर त्याला ॲडजस्ट करायचं असतं. ह्यानी नाही त्यानी, त्यानी नाही ह्यानी. भरपूर आपल्या किचनमध्ये टिप्स असतात छोट्या मोठ्या, त्या लक्षात ठेवायच्या. आता इथे झालेलं आहे किसून. इथे मी लाल तिखट घालते. बिलकुल तिखट नाही आहे, काश्मीरी लाल तिखट आहे. आणि अर्धा चमचा मी मालवणी मसाला टाकलेला आहे. अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे. पाव चमचा हळद टाकलेली आहे. हे टाकलं जिरं थोडासा पाव चमचा. आणि आपल्याला अजून मीठ टाकायचं. मीठ त्याचंच टाकायचं का की आपण बटाट्यामध्ये पण मीठ टाकलं होतं, म्हणून लक्ष द्यायचं. मीठ कमीच टाकायचं जरा. आणि हे चांगलं मळून घ्यायचं हातानेच असं आपण पीठ मळतो, कसं भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं सर्व. का की चमच्या बिमच्याने फिरवत बसायचं नाही, भाकरीच्या पिठानेच मळायचं. छान मळलं जाते. हे बघा मळलेलं आहे छान. तर थोडासा तेलाचा हात लावायचा त्याला, का मग आपल्याला बनवायला घ्यायचं. थोडा तेलाचा हात मी लावलेला आहे छान असा. आणि ह्याला तेल पण लागत नाही जास्त, फार अप्रतिम लागतं. गरमागरम खायला तर नुसतं खाल्लं तरी चालते, एवढे छान होते. आणि ते सफेद तीळ घेतलेले आहेत. तसं पाहिलं तर मैत्रिणींनो, हे शिमला मिरची आपण कधीतरी चायनीज पदार्थ केलं तर खातो. अशी खायला कंटाळतातच सर्वच घरामध्ये, म्हणजे आपण मोठी माणसं तरी खाऊ शकतो, पण लहान मुलांना नको वाटतं. पण असं काही चटपटीत दिलं ना, मुलं अगदी उड्या मारून मारून टुनटुना खातील. आवडतात, खातात. म्हणजे माझी नातवंड तर शिमला मिरचीला तोंड लावत नाही, पण अशा पद्धतीने जर बनवून दिलं ना, अगदी मस्त पोटभरीचं जेवण जेवतात. तर मुलांना अशा पद्धतीने चटपटीत जरा वेगळं काय असलं ना तर छान वाटतं. तर नक्कीच तुम्ही करा आणि घरामध्ये मुलांना, नातवंडांना किंवा तुमच्या मुलांना किंवा घरातल्या फॅमिलीला सर्वांना द्या. खुश होते नाही बघा पाहून. सारखी तुमच्या घरी शिमला मिरची येणार. आता हे अशाच पद्धतीने वरून मी तीळ लावले आणि असं छान त्याचं भरून घेतलेलं आहे कवर. हे बऱ्यापैकी मी आता बनवून घेतलेले आहेत. अजून मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना, मला सगळ्याचे बनवायचे आहेत. फार आमच्याकडे सर्वांनाच आवडतं ते. मी आता थोडंसं बनवले आहे, तेवढं दाखवते. नंतर मग गरमागरम मस्त बनवून द्यायचं सर्वांना. आपण असं बनवून ठेवलं ना फ्रीजमध्ये डब्यात घालून, तरी काय होत ना, असंच असे राहतं. 2 दिवसांनी केलं तरी चालतं. असे डबे भरून पॅक भरून डब्यात भरून ठेवायचं. कुठल्याही कधीही बनवून खा, काहीच नाही टेन्शन. एक्स्ट्रा शिमला मिरची असल्या असं बनवून ठेवलं तरी चालेल फ्रीजमध्ये. 4 दिवस 8 दिवस राहतं ते, काही होत नाही त्याला. हे बघा आता किती छान दिसते तिळानी पण. आणि उलटं पालटं करत राहायचं. खमंग एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतं आणि टेस्ट पण फार लागते. रंग पहा छान आलेला आहे. अजून भाजायचे त्याला. अशा रेसिपी कधीतरी करावं आणि खावं, मजा येते हो. तोंडी लावण्यासाठी बी फार उत्तम, आणि पाहुणे आले तर त्यांना पण देऊ शकता. ही रेसिपी उपवास सोडण्यासाठी बी फार अप्रतिम आहे. कुठलाही उपवास असला ना, अशी शिमला मिरचीचा उपवास सोडताना दिली ना,
अगदी अशीच नुसतं खाणार माणूस. खूप छान लागते आणि अशीच खमंग कुरकुरीत भाजून घ्यायची. तर मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ती नक्की कळवा. आवडली का तुम्हाला? आवडली असली तर लाईक एक द्यायची आणि कमेंटमध्ये लिहून सांगा कुठून पाहताय मैत्रिणी तुम्ही, कुठून माझा व्हिडिओ पाहताय, कुठून लांबून लांबून पाहत असताय माहिती मला. पण नक्कीच तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली शिमला मिरची. पहा किती सुंदर दिसतात, मस्त दिसतात ना, अगदी कुरकुरीत झाल्यात, छान झाल्यात. हे नक्कीच तुमच्या घरात आवडेल सर्वांना. एकदा ट्राय करून पहा. आता पुढे मी सांगणार आहे मसाल्याविषयी. तर मसाले माझे आलेले आहेत. तुम्हाला घ्यायचं असलं तर स्क्रीनवर नंबर दिला आहे, घेऊ शकता तुम्ही. फ्री डिलिव्हरी आहे. बिना केमिकलचे मसाले, डंकावर कुटलेले आहे, सर्व काही चुलीवर भाजलेले मसाले आहे. नक्कीच घ्यायचे तर मसाले तर घ्याच. पण आता माझी डिश कशी झाली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय.